नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सीताच्या स्वयंपाकमध्ये आपला. तर आज मी तुम्हाला एकदम आंबट कैऱ्यांपासून रेसिपी दाखवणार आहे. छोटे छोटे कैऱ्या आहेत माझ्याकडे ह्या आणि आंबट त्या मिठात भाजून त्याची रेसिपी बनवणार आहे. अगदी अप्रतिम टेस्ट आणि नवीनच यूट्यूबवर आलेली ही रेसिपी आहे. मिठात भाजलेली खूप टेस्टी लागती. मी आता धुवून घेतलेली आहेत कैऱ्या सर्व आणि ह्या आता मी मीठ घेतलं म्हणजे 4 कैऱ्या आहेत माझ्याकडं आणि खूप आंबट कैऱ्या आहेत ह्या. तर ह्या जरा मी त्याचं घाण कुठे असलं तर ते चीक बीक असलं तर ते काढून टाकणार आहे आणि मी हे तव्यात गॅसवर ठेवणार आहे आणि तव्यावर आता मी त्यांना भाजून घेणार आहे. हे बघा आता मी तवा तापलेला आहे चांगला. आता त्याच्यावर टाकणार आहे मीठ. तर हे मीठ मी ना मैत्रिणीने तुम्हाला सांगायचं म्हणजे मी हे मीठ बऱ्याच वेळा वापरते. बरेच पदार्थ असे मिठात भाजलेले करत असते हमेशा आणि हे मीठ मी बऱ्याच वेळा वापरते. असंच ठेवते आणि नंतर मग परत बरणीत भरून परत आपल्याला उपयोगी पडेल असं करत असते. तर तुम्ही पण तसंच करा. मीठ कायम उपयोगी पडणार आपल्याला ह्या पद्धतीने ठेवलं तर. आत्ता मी घेतलेले आहे ते नवीनच आहे आणि 2-3 वेळा तरी वापरून होतं. मी बऱ्याच वेळा अशी ठेवते काढते ठेवते काढते एकदमच काळं पडलं ना तर मग टाकून देते. तर ह्या कैऱ्या मी ठेवणार आहे त्या मिठात. अशा पद्धतीने ठेवायचे एकदम नाजूक ठेवायच्या मस्त आणि सगळीकडे मीठच पाहिजे त्याला. कोरडी नाही पडली पाहिजे. पूर्ण मीठ बसलं पाहिजे. आता ह्याच्यावर झाकण आपल्याला फिट्ट बसन असं ठेवायचे. एकदम घट्ट बसन असं. हवा इकडे तिकडे गेली नाही पाहिजे त्याच्यावर. तर काही पण तुमच्याकडे कढई असू किंवा जुनी कढई असू किंवा काही असो. आता हे बघा हे घट्ट माझ्याकडे झाकण आहे. फिट्ट बसलेलं आहे एकदम पहा. हे होतं घरात असंच. तर मी ते ठेवलेलं आहे. ते आता ह्याला 5 मिनटंच होऊन द्यायचं. पहिलं 2 मिनटं पाहणार आहे मी. 2 मिनटांनी पलटी करणार आहे. म्हणजे 5 मिनटं जवळजवळ लागणार आहे याला. तर आता हे बघा 2 मिनटात मी पलटी करते. आता ह्याला बघा रंग बदली झालेला आहे आणि खालच्या बाजूनी भाजलेले आहेत बघा. आता मी पलटी करते. गरम आहे अजून आणि हे असं पलटी करून ठेवायचं आणि हवा जरा पण जाऊन दिली नाही तर 2 मिनटात एवढं झाले पहा. तर इथे मी आता परत पलटी करते आणि परत याला झाकण ठेवते. ह्याला आणखीन 2 मिनटं मी ठेवणार आहे का की 4 मिनटं पुरेसे झालेली आहे आपल्याला. ही रेसिपी अगदी छोटी आहे. खूप 5 मिनटाची रेसिपी म्हटलं तरी चालेल. एवढी रेसिपी आहे. 5च मिनटं लागणार आहे त्याला. जास्त काही लागणार नाही. 3-4 मिनटं भाजायला आणि 2-3 मिनटं आपलं ते दुसरं पोषण करायला. फक्त 5 मिनटाची रेसिपी आहे. आता हे झालेली आहे. परत 2 मिनटं. हे बघा मस्त एकदम त्या शिजलेल्या आहेत त्या भाजलेल्या आहेत. असे फुटून आल्यात बघा. मस्त फुटून आल्यात. अगदी 1 मिनटातच फुटून आलेल्या आहेत. 2 मिनटं पण नाही लागले त्याला. बाकी भाजलेल्या होत्या पहिल्याच ना त्याच्यामुळं तुम्हाला म्हटलं ना 5च मिनटात रेसिपी आहे. तर ह्याला थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवणार आहे. मग थंड झाल्यावर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे. का की आपल्याला कुठलीही गोष्ट घाई करायची म्हटलं ना तरी पण होऊ शकते. लवकर आपल्याला करायची असली तरी पण होऊ शकते. मग जरा घाई करायला लागते. दुसरं काही नाही. याला बिलकुल पाण्याचा अंश लावलेला नाही किंवा काहीच नाही. एकदम बिलबिले झालेले आहेत. एकदम मऊ दाबतात अशा आणि फुटून आलेले आहेत. एवढ्या छान होत्या. भाजण्याची कारण सांगते तुम्हाला कशामुळं भाजायचं. हे उकडून पण करू शकतो आपण. उकडत ठेवायचं पाण्यात ते पण करू शकतो. पण त्याला चव नाही एवढं ह्याला चव आहे. खूप चव छान येते याला भाजल्यामुळं आणि मिठात भाजल्यामुळं आणखीनच चव त्याला वाढलेली आहे. म्हणून मैत्रिणीनं करून पहा. काय आहे त्याचं नाव पण मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर पहा आता अशी काढायचं त्याचं. तर गरमच घेते मी ना म्हणून अजून गरम आहे ते. सर्व कोळीचं गर काढून घ्यायचं आपल्याला. 4 आंब्यांच्या कोळीचा गर काढून घ्यायचा आहे. हे बघा सहज निघतो. काही वेळ लागत नाही आणि मस्त शिजल्यात त्या मस्त भाजून छान झालेल्या आहेत. मैत्रिणींना अशा रेसिपी दाखवत जाते मी. तर नक्कीच तुम्हाला आवडतील आणि सहज होणाऱ्या सोप्या पद्धतीत कशा होतात आणि आपल्याला विटॅमिन्स म्हणजे आपल्याला शरीरासाठी लागणाऱ्या वस्तू लागतात आपल्याला ज्या त्या फायदेशीर होतात. अशा रेसिपी तुम्हाला पोस्ट करीत असते पुढे. तर नक्कीच पाहत जा तुम्ही. आता हे उकडलं असतं तर मग ते पण झालं असतं.
त्याला पण जास्त वेळ लागला नसतं, तरी लागला असता वेळ त्याला जास्त, का की उकडायला जास्तच वेळ लागतो भाजण्यापेक्षा. तर पांचट लागतो जरा उकडलेला, आणि हा म्हणजे वेगळाच टेस्ट येते, आणि ते पण मिठात भाजले. हे बघ मस्त गरम गरम आहे. मी आता काढून घेते. आणि तुम्हाला होतं याच्यामध्ये तुम्हाला गूळ घालायचा किंवा साखर घालायची, त्याच्यावर आहे तुमचं, का नुसतं तिखटाचं करायचं आहे ते पण आहे. म्हणजे अनेक प्रकार आहे, ते आपल्याकडं जे आवडेल ते करू शकता तुम्ही. पण कुठल्याही याला टेस्ट येतेच. अशा पद्धतीने केल्या ना तुम्ही, गुळाचं करा किंवा साखरेचं करा किंवा तिखटाचं करा, तर पद्धती आहे ना, टेस्ट येतेच. तर मी आता करणार आहे गुळाचं, गूळ घालून करणार आहे. तर पहा तुम्ही, आता हे गर सगळा मी काढून घेते एका बाऊलमध्ये, काचेचे मिक्सिंग बाऊल आहे त्याच्यामध्ये. आणि मैत्रिणींना तुम्हाला आठवण करून देते, जर तुम्ही नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा कशी वाटला माझा ही रेसिपी, आवडली का तुम्हाला. आता मी गूळ 1 वाटी घालणार आहे याच्यात. आंबट भरपूर आहेत ह्या कैऱ्या, त्याच्यामुळं गूळ जास्त लागणार आहे याला. हे बघा मस्त. आता याच्यात मिक्स करून घ्यायचं. याला ना गॅसवर ठेवायचं ना काही करायचं. आता असंच मिक्स करायचं, आपाप ते गूळ वितळणार, एकजीव होणार त्यांचा, आणि एकसंग दोन्ही पण मस्त डावलात राहणार, दोन्ही पण मिक्स करून. तर अशा पद्धतीने खरंच खूप छान लागतं. खूप तुम्ही श्रीखंड असतं ना, श्रीखंडबरोबर कसे चपातीबरोबर आपण श्रीखंड खातो, तसा हा गुळांबा आहे. गुळांबा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, असं चमच्याने पण खाऊ शकता. फार अप्रतिम. गरमीत आता उन्हाळ्यात खरंच हे असे चटपटीत पदार्थ कुठे तोंडाला चव आणणारे नक्कीच तुम्ही खाऊ शकता. आता हा गूळ जवळजवळ इतळला. याच्यात तुम्हाला थोडंसं जायफळ घालायचं तर घालू शकता, नाही जायफळ तर विलायची पावडर घालू शकता. विलायची पावडर बी नसली तुमच्याकडे तर सुंठ पावडर बी टाकू शकता. म्हणजे असे अनेक प्रकार आहे, टाकू शकता. नाही काही टाकलं तरी पण ते छान लागणार आहे. मीठ टाकायचं मात्र थोडंसं. आता इथे मी विलायची पावडर माझ्याकडे होती ती टाकलेली आहे. पावडर मी करूनच ठेवत असते हमेशा, का की लागतीच आपल्याला सारखी. आणि त्यात थोडीशी साखर वाटून टाकली ना, मग आणखीन होती, जास्त पण होती आणि बारीक पण वाटलं जाते. तर नक्कीच पहा तुम्ही हा गुळांबा करून एकदा. खरंच आता भरपूर कैऱ्या भेटतात, आणि या कैऱ्यांचा वापर तुम्ही करा, आणि खरंच मुलाबाळांना खायला घाला. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि माझं आता मसाल्याविषयी, तर माझे मसाले आलेले आहे. तुम्हाला स्टॉक घ्यायचा असला तर घेऊ शकता, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर आणि सगळा मसाला बिना केमिकलचा आहे, चुलीवर भाजलेला आहे, आणि सगळे ओरिजिनल आहे. तुम्हाला घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या. आणि माझं मसाला तर घ्याच, पण हा गुळांबा कसा झाला ते कमेंटमध्ये लिहून पाठवा.